अमरावती आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित असलेली DBT रक्कम तात्काळ जमा करावी या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। अनेक वर्षांपासून या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। चालू शैक्षणिक वर्ष संपत आले असतानाही अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यावर अद्याप DBT जमा झालेली नाही। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक खर्च भागविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे। AISFने प्रलंबित DBT तात्काळ जमा करणे, मागील वर्षांची थकीत रक्कम विद्यार्थ्यांना देणे, तालुका स्तरावर योजना प्रभावीपणे राबवणे, महाविद्यालयाच्या अंतरावर आधारित लाभ देण्याचा निकष रद्द करणे, विद्यार्थ्यांची कथित आर्थिक पिळवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणे तसेच योजनेच्या अनुदान रकमेत वाढ करणे अशा विविध मागण्या निवेदनातून मांडल्या आहेत। मागील वर्षभरापासून या प्रश्नासाठी विविध स्तरांवर निवेदने आणि आंदोलने करण्यात आली असून अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात DBT जमा होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा AISFच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या विद्यार्थ्यांचे जे आदिवासी विकास विभागामार्फत जे पंडित दीनदयाळ नावाची योजना चालते, या योजनेमार्फत 1 वर्ष झालं आज या विद्यार्थ्यांना DBT मिळाली नाही, स्कॉलरशिप मिळालेली नाही। या ठिकाणी आम्ही विविध ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प कार्यालयावर असतील, नाशिक येथे असतील, संभाजीनगर येथे असेल, आम्ही आंदोलनं केले, निदर्शने केले, निवेदने दिले, तरी पण या सरकारला होश येत नाही। सरकारला मी वारंवार सूचना देऊन सुद्धा सरकार म्हणते की आमच्याकडे फंड नाही, आमच्याकडे हे नाही। मग यांना मंत्री फोडण्यासाठी फंड आहे, यांना शक्तीपीठ नको असलेला फंड आहे, यांना कुंभमेळ्यासाठी फंड आहे, पण मग विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी आणि DBTसाठी फंड का नाही, हा प्रश्न या ठिकाणी आम्ही घेऊन आलो। जोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, आमच्या मागण्या ठळक आहेत की या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांचे जेवढे पैसे बाकी आहेत त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत। त्याचबरोबर हे जे या डिपार्टमेंटमार्फत बरेच विद्यार्थी आहेत ते याच्यापासून वंचित राहतात, पंडित दीनदयाळ स्वयं नावाच्या योजनेपासून वंचित राहतात। त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अप्रूव्हल देणे, त्यांना लाभ देणे आणि यांनी एक नवीन GR आणला आहे की महानगरपालिकेच्या अंतर्गत जे 6 किलोमीटर अंतरावर कॉलेज असतं त्या कॉलेजला लाभ नाही द्यायचा, म्हणजे 6 किलोमीटरच्या बाहेर। मग विद्यार्थी काही कॉलेज बाहेर असतात, बरेच कॉलेज असे आहेत संभाजीनगरचे असतील किंवा विविध महानगरपालिकेच्या अंदरमधले जे कॉलेज आहेत ते बाहेर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी हा GR रद्द करावा। त्याचबरोबर या स्वयं जी पंडित दीनदयाळ नावाची जी योजना आहे त्या योजनेमध्ये वाढ व्हावी, जसं की हॉस्टेलच्या DBTमध्ये वाढ झालेली आहे, त्याचबरोबर या DBTमध्ये सुद्धा वाढ व्हावी। मागील वर्षाचे काही विद्यार्थी आहेत, जसं 24-25 सुद्धा विद्यार्थी आहेत, शैक्षणिक वर्ष 24-25 ते विद्यार्थी सुद्धा 1-2 सायकली लागलेले नाहीत किंवा त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्या योजनेचा सुद्धा त्यांना व्यवस्थित लाभ देण्यात यावा। ह्या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या वेळेवर तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, DBT आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, DBT आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आयुक्त प्रशासन होश में जिंदाबाद जिंदाबाद, AISF जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, शिक्षण आमचं। हे सरकार काय म्हणतंय, हे सरकार काय म्हणतंय, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, DBT आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, DBT आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणते देत नाही, देण्याशिवाय